एवढं सगळं कसं तुला एका हातात उचलतंय ग? त्यात न पेलवण्यासारखं काय आहे? अगं ते तुझ्या हाताला दुखापत झाली होती ना, मग एका हातात असं ताट कसं काय धरलं तू? ते दुखापतीचं दार जड झालं होतं, तुला उघडता येत नव्हतं, मग ते हिसका दिला आणि मग तू बाहेर पडली, तेव्हा दुखापत झाली. नाही का सांगितलं तू? दुखावला होता माझा हात, पण एवढ्या तेवढ्या गोष्टींना मी दाद नाही देत मोठ्या बाई. चांगलंय हा, चांगलंय. मला सांग, तुझा हात ते दाराचा हिसका बसला म्हणूनच दुखावला होता ना? हो, का इंद्रायणीमुळे दुखावला होता? नाही, त्यांच्यामुळे नाही दुखावलं. मी सांगितलं होतं ना, दरवाजा खूप घट्ट बसला होता, उघडतच नव्हता. त्यात मला झटका बसला आणि हात दुखावला. श्रीकला, त्या इंद्रायणीनं तुझ्यावर एवढे आरोप केले, तुला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, तरी पण तू तिचीच बाजू घेतलीस का? नाही मोठ्या बाई, म्हणजे इंद्रायणी ताईंची बाजू घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ना. आता त्यांनी माझ्यावर आरोप केले होते, पण नंतर त्यांनी माझी माफीही मागितली, म्हणून मी सुद्धा मोठ्या मनाने त्यांना माफ करून टाकलं. हे पण चांगलंय. आणि तू समजतेस ना, तेवढी ती साधी नाही बर का. तुला माहित नाही ती कशी येते. तुम्हाला माहिती आहे त्या कशा आहेत? हा मग चांगलीच माहिती आहे. तिनं जर समजा तुझ्यामध्ये येण्याचा प्रयत्न केला, तुला त्रास देण्याचा प्रयत्न केला, तर सरळ मला सांगायचं. मग काय होईल? काय होईल म्हणजे? सासू आहे मी तिची, तिला सरळ करीन. मी तुम्हाला अजून चिवडा देऊ का? नको, चिवडा नको, चहा कर. आणि चांगला अद्रक घालून कर. अद्रक जास्त आणि साखर कमी. हा. आणि वरती आणून दे बर का. आणि त्या इंदीनी तुला त्रास द्यायचा प्रयत्न केला तर काय करायचं? तुम्हाला येऊन सांगायचं. वरती आणून दे. येस. रे सरपंच, तुला हातपाय तोडून घेतल्याशिवाय अक्कल येणार नाही का? तुला सांगितलं नाही जागा आमची आहे. आमच्या जागेवर पाय ठेवायची हिंमत करशील ना तर जीवनाची जाशील तो. हात तर लावून बघ. तुला ना इथेच मी. इंदू 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 तू शांत हो. व्यंकू काका म्हणतो की शांततेत बोलल्याने प्रश्न सुटतील, नाहीतर वाढतील. अरे पण हे बघ ना. मी बोलतो एकदा. मी बोलतो. ऐका ना संभा, कसं आहे ना, ही जी जमीन आहे ना, ही शाळेसाठी सरकारने आम्हाला दिली, मला आणि इंदूला. आम्ही इतक्या मेहनतीने, इतक्या मुश्किलीने ही जमीन मिळवली हो. हा, इथे जी शाळा उभारल्या जाणार आहे ना, त्याच्यावर खूप लहान लहान लेकरांचं भविष्य टिकलेलं आहे हो. प्लीज त्यांच्या भविष्यासोबत तरी खेळू नका. हवं तर मी तुमचे हात जोडतो. मी तुम्हाला ना दुसरीकडे राहण्याची किंवा दुसरी एखादी जागाची सोय करून देतो. हा, मी पूर्ण प्रयत्न करतो त्याच्यासाठी. फक्त तुमच्या झोपड्या आहेत ना त्या. ए,
जिथं आमच्या झोपड्यात तीच आमची जागा, त्याच्यात बदल होणार नाही. तुम्हाला माहिती आहे ना हे सरपंच आहेत म्हणून. ते तुम्हाला हात जोडून बोलताय त्याचा अर्थ ते कमजोर आहेत, घाबरट आहेत असं काढू नका बरं. आहा आहा, आम्ही तुमचं बोलणं ऐकलं ना, आता तुम्ही आमचं ऐका. कमरेला चाकू बांधला आणि सगळे प्रश्न सुटले असं होत नसतं. हे जे विठुरायाचं मंदिर आहे ना त्याच्या पलीकडे उभा राहा ना तुम्ही तुमच्या झोपड्या. अहो ते शाळेचं काम सुरू आहे. शाळा एकदा उभारली की तुमच्याच मुलांना शिकता येईल तिथं. हे बघा, चांगल्या कामात आडकाठी आणू नका, उलट त्यात सहभागी व्हा. यात तुमचाच फायदा आहे. आणि कष्टकरी माणसांची गरज असतेच की गावाला. तुम्ही जर विश्वास पात्र वाटलात तर गावाशी घट्ट नातं निर्माण होईल तुमचं. आणि गावाच्या विकासासाठी काही प्रकल्प चालू आहेत, त्यात सुद्धा तुम्हाला काम मिळेल. अहो हाताला काम आहे, मुलांना शिक्षण आहे, अजून काय पाहिजे तुम्हाला सांगा ना. बाई तुम्ही किती भारी बोलता हो, एकदम असं मनाला भिडतं. मला तुमची ऑफर मंजूर नाही. आपल्याला आपण हे मंजूर करू शकत नाही. ही जागा शाळेची नाही, या संभाची आहे, संभाची. विषय संपला. पे परत असले ऑफर घेऊन येत जाऊ नका. विषय गावातल्या पोरांच्या भविष्याचा आहे. एक गुंड येऊन कसं काय संपवणार आहे. अहो तुमची पोरं शिकली तर त्यांना अशी गुंडगिरी करावी लागणार नाही. ऐका माझं, शाळेच्या कामात आडकाठी आणू नका. हे बघा ना, मी तुम्हाला शाळेच्या बांधकामाचं काम देते ना, म्हणजे रोजगार मिळेल, विठुरायाच्या मंदिरामागे राहायला जागा मिळेल. ए बस झाली तुझी बडबड. तू निघ इथून, नाहीतर नाहीतर काय. नाहीतर ताई हे घ्या, पोटभर जेवा हा. आणि काही लागलं तर मला आवाज द्या. ए अगं ए हात काय हात. तू काय करतेस इकडे? हा, अक्कल घाण ठेवलीस का? तुला सांगितलं होतं ना घराच्या बाहेर पडायचं नाही म्हणून. इथे आलीस आणि ती इंद्रायणी तुझ्या मागावर आहे, तुला शोधती आणि तू इकडे काय करतेस रत्ना? मला माहितीये, पण तुला एक गोष्ट माहित नाही ते सांगण्यासाठी मी इथे आली आहे. कोणती गोष्ट सांग पटकन. बघ तुला सावध राहावं लागेल. तो इंदीचा दोस्त आपल्या घराकडे चौकशी करत फिरत होता. तो तो पप्या. हा, तो ना तो पक्का तुझीच चौकशी करत असणार आहे. आपल्याला सावध राहायला पाहिजे. हे बघ, हे सगळं धोक्याचं आहे माझ्यासाठी आणि तुझ्यासाठी सुद्धा. काही कर, पण त्या पोराचा बंदोबस्त व्हायलाच पाहिजे. हे त्यांना लक्षात तुझ्या. त्याचा बंदोबस्त झालाच पाहिजे. हे घे, काळजी घे. येते मी.
काय काय प्रकार आहे हा? कुठे काय काय झालं? काय झालं म्हणजे? अहो काय तुम्ही पण दिग्रजकरांसारखे वागायला लागले, हं? अन्नदान करायला लागले. असं करू नका, यांचं ऐकू नका. काय आहे, ऑलरेडी ना वाळवी लागली होती, चोरी झाली होती ना, तर मोठं नुकसान झालं होतं ना आपलं. म्हणून सांगतोय, बाकी काही नाही. हं? ठीक आहे, या मग आता. हं? याने ऐकलं असेल का? नाही नाही नाही, नसेल कदाचित. या पप्प्याचं ना काहीतरी केलं पाहिजे. काकी झोपताय होय? हो अगं, पडणारच होते. अहो काकी, तुम्हाला औषध द्यायचं होतं ना, विसरूनच गेले. आता देते. अगं, दिलंय मला औषध श्रीकलानं. काय ग, काय झालं? बाटली वेगळी आहे आणि गोळ्या पण. हा, औषध बदललंय. 250 mg झालंय आता. माफ करा काकी, पण श्रीकलानं असं मनानं औषध बदलणं योग्य नाहीये. इंदू, तिचा नवरा डॉक्टर आहे अगं, त्याला विचारूनच बदललं असेल ना औषध. तरी पण काकी, इंदू, औषध बदललंय हा प्रॉब्लेम आहे का श्रीकलानं औषध बदललंय हा प्रॉब्लेम आहे? तू नेहमी तिच्याविषयी वाकडा विचार का करतेस ग? वाकडा विचार वाकडा विचार नाही काकी, फक्त विचारत होते मी. पण असो, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. तिचा नवरा डॉक्टर आहे, विचारूनच गोळ्या बदलल्या असतील. तुम्ही काळजी घ्या, येते मी. गुड नाईट. ही श्रीकला माझ्या माणसांबरोबर कसला खेळ खेळतीये? हा मोबाईल ना म्हणजे माझी सवत आहे. माझ्यापेक्षा तू या फोनशीच जास्त बोलतोस ना. तुम्ही चुकताय मिलॉर्ड. उलट तुम्हीच स्वतःला घरच्या कामांमध्ये इतकं गुंतवून घेतलंयत ना की तुमचा हा बापुडवाणा नवरा डोळ्यात प्राण आणून तुमची वाट बघत असतो हे सुद्धा सपशेल विसरलायत तुम्ही. काही आहे डॉक्टर, तुला विसरेन का मी? तसं दिसतं तर आहे. परत हातात फोन ठेव ना. बरोबर आहे, तू समोर असताना हातात फोन असता कामा नये. हातात तुझा हात पाहिजे. रोमॅन्टिक होतोयस? बाय बर्थ रोमॅन्टिक आहे मी. अच्छा. सगळी नाटकं कळतायत तुझी मला. चांगलंय की मग. गोपाळ, जरा बोलायचं होतं तुझ्याशी. तू बोल, मी ऐकतोय. आपल्या शाळेची जी जमीन आहे ना, तिथे काही लोकांनी झोपड्या बांधल्यात. संभा नावाचा एक गुंड आहे, त्याने ना अतिक्रमण केलंय तिकडे. हो का? मला माहित नव्हतं. त्या संभाने ना
बापांवर हात उगारला माहितीये. व्यंकू महाराजांना कधी कळणार काय माहित. त्यांनी जायलाच नव्हतं पाहिजे ना तिकडे. त्यांना शाळेविषयी काळजी वाटली म्हणून ते गेले ना रे तिकडे. ते गेले त्यांची मर्जी, पण आपण आत्ता त्या विषयावरती का बोलतोय? कारण माझी एक इच्छा आहे. काय इच्छा आहे तुझी? माझी ही इच्छा आहे की तू जाऊन त्या लोकांशी बोलावं आणि त्या संभाला तू समजवावं. काय समजवायचंय मी त्याला? हेच की ती जमीन शाळेची आहे आणि तिथे ते असे झोपडी वगैरे नाही बांधू शकत, अतिक्रमण नाही करू शकत. श्रीकला, तुला काय वाटतं मला काही दुसरे कामधंदे नाही आहेत का? त्या शाळेमुळे माझ्या आयुष्यात काय झालंय ना ते फक्त माझं मलाच माहिती. शाळेचं नाव जरी आलं ना तरी डोकं सरकतं माझं. त्यामुळे प्लीज माझ्यासमोर हा विषय परत कधीच काढू नकोस. म्हणजे ह्या गावात जर शाळा झाली नाही तर तुला काहीच फरक पडणार नाही? अजिबात नाही, उलट आनंदच वाटेल मला. असं कसं म्हणू शकतोस तू गोपाळ? कारण श्रीकला, ती शाळा इंद्रायणी आणि आदोक्षजला काढायची आहे. त्यामुळे त्याकरता येणारे प्रॉब्लेम सुद्धा त्यांनीच सॉर्ट करायला पाहिजे. मी सुद्धा शिकवते त्या शाळेत. मग नको शिकवू श्रीकला. तुला दुसऱ्या कुठल्याही शाळेमध्ये सहज नोकरी मिळेल अगं. आणि या शाळेचं भविष्य अवघड आहे, कारण त्या जागेवर ज्यांनी अतिक्रमण केलंय ना ती मोहितरावची माणसं आहेत. ती तिकडनं हलणार नाही. तू बोल ना मग मोहितशी, तो तुझं ऐकेल ना. या नसत्या उठाठेवी करायला मला अजिबात वेळ नाही. माझ्यासाठी नाही, कोणाच साठी नाही. गुड नाईट. तुला माझं ऐकावंच लागेल गोपाळ. त्यासाठी रत्नाचा मन ताब्यात घेणारा खास अर्क आहे माझ्याजवळ. आता उद्याचा चहा आणि कमाल पहा. तिचा नवरा डॉक्टर आहे अगं. त्याला विचारूनच बदललं असेल ना औषध. तरी पण काकी, इंदू, औषध बदललंय हा प्रॉब्लेम आहे का श्रीकलानं औषध बदललंय हा प्रॉब्लेम आहे? कालची औषधं आज बदलल्या गेली, ते काही कारण नसताना. आणि कुणालाही त्याचं काही वाटत नाही. काय हे बापरे, दुकान आणि सरपंच की दोन्ही डबल ड्युटी झाले. किती रात्र झाली, नीट झोपच नाहीये. आज रात्री मात्र मस्त गोडे विकून झोपणार. आदू, मला तुझ्याशी बोलायचंय. इंदू, आज नाही, आता उद्या सकाळी बोल. आडवा नकोस पडू. आदू, अरे ऐक ना रे, महत्वाचं बोलायचंय. बोल. श्रीकलाने शकुंतला काकींची औषधं बदललीत. हो, मला माहिती आहे. तू 250 mg केली आहे, पण त्याचं काय आता? हिंदू, औषध बदलली म्हणून आता तू श्रीकलावर संशय घेतीये, बरोबर? हिंदू, अगं तुला कितीदा सांगितलंय की ते बिचारा श्रीकलावर संशय नको घेत जाऊ. पण तुझं आपलं तेच नेहमी. जेव्हापासून श्रीकला घरात आली ना तेव्हापासून तुझं असंच चाललंय. तुला असं वाटतं का या घरातल्या लोकांचं नुकसान करेल मी? अगं नाही इंदू, माझ्या पण मनात तसं काही नाहीये. तू, अरे
मला फक्त इतकंच म्हणायचंय की त्या श्रीकलाने गोपाळला किंवा कोणत्या डॉक्टरला विचारून ह्या गोळ्या बदलल्यात का? कधी कधी अति काळजीपोटी सेल्फ मेडिकेशन करतं ना माणूस. अगं इंदू, श्रीकला त्यातली नाहीये ग. ती गोपाळ दादाची बायको आहे, एका डॉक्टरची बायको आहे. ती असं हे बघ, तिने गोपाळ दादाला ना एवढ्या रात्री कोणाचं. हॅलो, काय? कधी?